brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर आता अजित पवार ॲक्शन मोडवर आलेत. अजित पवारांनी पुण्यात बैठकांचा धडाका लावलाय. या बैठकांमध्ये पिंपरी चिंचवडच्या भाजप आणि मवियाच्या उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. माजी नगरसेविका सीमा सावळे, अश्विनी जाधव, संतोष जाधव, शिवसेनेच्या रुपाली अल्हाट, नेताजी काशीद, साधना काशीद, माजी नगरसेवक प्रमोद कुटे आणि शिवसेनेचे तुषार सहाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. सीमा सावळे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय. सावळे या 3 वेळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका राहिल्या असून त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदी भूषवलंय. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरणं आता बदलण्याची शक्यता आहे. युती तुटल्याची घोषणा होताच मी माझे सर्वस्व पणाला लावेन, पण पिंपरी चिंचवड महापालिका जिंकूनच दाखवेन, असं ठाम वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्या वक्तव्याला अनुसरून मंगळवारी दिवसभरात भाजपला एकामागून एक धक्के बसलेत. फडणवीसांनी युती तोडल्याची घोषणा केल्यानंतर अजित पवारांनी थेट भाजप विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी अजित पवार शरद पवारांच्या पक्षासोबत युती करून निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडचे पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवारांची भेट घेतली. कामठे काय म्हणालेत ते सुद्धा पाहूयात. 100% महापालिका निवडणूक लढताना स्थानिक लेवलला आम्हाला डिसिजनचे अधिकार दिले होते. त्याच्यामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचे जे पक्ष आहेत जे भाजप विरोधामध्ये निवडणूक लढू शकतात अशा संघटनेला आणि पक्षाला घेऊन ही निवडणूक लढवावी ही आमची पहिल्यापासून मागणी होती. आणि त्या मागणीला कुठे आता इलेक्शन आलेले आहेत म्हणून पुढे जाण्यासाठी मी आमचा प्रस्ताव जो होता शहराचा माननीय दादांना महानगरपालिका निवडणूक ही आपण सोबत लढली तर जो भ्रष्टाचारी भाजप आहे त्याला आपण थांबवू शकतो. त्या भाजपच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी मी दादांना प्रस्ताव. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये सध्या कसं चित्र आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात. 2017च्या निकालानुसार भाजपकडे 77 नगरसेवक आहेत, शिवसेनेकडे 9, राष्ट्रवादीकडे 36, काँग्रेसकडे एकही नाही, मनसेकडे 1, अपक्ष 5 आहेत. असं बलाबल सध्या पिंपरी चिंचवडमध्ये आहे. सध्या भाजप हा जरी मोठा पक्ष असला तरी यातील बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादीतूनच भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाऊक पक्षांतर अजित पवारांच्या पक्षात होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याचीच सुरुवात अजित पवारांनी बैठकांचा धडाका लावून केली आहे. त्यामुळे येत्या काळात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून आदित्य भवारसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.